हरिओम. अष्टावक्र गीता योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 18 श्लोक क्रमांक 96. न सुखी न च वा दुःखी न विरक्तो न संगवान न मुमुक्षुर्न वा मुक्तो न किंचिन न च किंचन. भावार्थ: ज्ञानी योगी सुखी नसतो किंवा दुःखीही नसतो, तो विरक्त नसतो किंवा संगीही नसतो, तो मुमुक्षु नसतो किंवा मुक्तही नसतो, तो काहीही नसतो किंवा काही नसतो असेही नाही. येथे अष्टावक्र मुनींनी ज्ञानी योग्याची आणखी फार महत्त्वाची अशी 4 लक्षणे सांगितली आहेत. ही लक्षणे त्याच्या साक्षात्काराची ग्वाही देणारी आहेत. ह्या लक्षणांनी सर्वसामान्य जन भरलेले आणि व्यापलेले असतात. त्यांचे भौतिक संसारिक आयुष्य या आणि अशाच द्वंद्वांवर आधारित आहे. ही द्वंद्व दर्शवणारी लक्षणे आहेत. सकारात्मक आणि नकारात्मक अशी ही एकूण 8 लक्षणे आहेत. यापैकी एक कोणते तरी किंवा त्याहून जास्त लक्षणे, मग ती सकारात्मक किंवा नकारात्मक अशी कशीही असो किंवा त्यांचे एकत्रीकरण असो, सर्वसामान्य जनात दिसून येतात. त्यावर त्याचे जीवन सुरू असते. त्यामुळे त्यात पदोपदी उपभोगांच्या जाळ्यात अडकायला होते आणि माणूस जन्मोजन्मी संचिताच्या न संपणाऱ्या चक्रव्यूहात अडकलेला राहतो. तो मुक्तीला वंचित राहतो. सदा सर्वदा मुक्त असलेल्या जीवाची मानवी देही ही फार मोठी शोकांतिका आहे. यामधून बाहेर होण्यासाठी सत्संगाला पर्याय नाही. सुखी नसतो किंवा दुःखीही नसतो. आपल्याला जे पाहिजे ते मिळाले किंवा आपल्या मनासारखे झाले की माणसाला सौख्य होते, आणि याच्या विरुद्ध त्याला जे पाहिजे ते मिळाले नाही किंवा त्याच्या मनासारखे झाले नाही की माणसाला दुःख होते. हा भौतिक जीवनाचा नित्य सिद्धांत आहे. कारण उपभोगांची लालसा माणसाला भावविभावात अडकविते. ज्ञानी योग्याला भावभावना नसतात. तो मनातीत झालेला असतो. याचप्रमाणे त्याला इच्छा, आकांक्षा, कामना, वासना नसतात. जे जसे आहे तसेच ते असायला पाहिजे यावर आधारित जीवन तो जगत असतो. त्यामुळे त्याला सुख होत नाही किंवा दुःखही होत नाही. तो विरक्त नसतो किंवा संगीही नसतो. ज्ञानी योग्याची अवस्था फार मोठी, विलक्षण, गोड, मधुर असते. तो कुटुंबात, समाजात, भर समारंभात, बाजारात, गर्दीत असतो, तरीही तो तशा परिस्थितीत एकांतात असतो. तो फक्त त्याच्या जवळ असतो. तो त्या जमावात नसतो. परंतु जर त्या जमावापैकी कोणी त्याच्याजवळ आले तर त्या क्षणापुरते, त्या तेवढ्या वेळेपुरतेच तो त्यांचा होतो. त्यांच्याजवळ संवाद साधतो. अशा वेळीही एकांताचे भान तसेच असते. जवळ आलेले दूर झाले की तात्काळ त्याचा तो होतो. तो सदा आत्मानंदी तल्लीन असतो. अशाला विरक्त कसे म्हणावे किंवा संगी तरी कसे म्हणावे. तो मुमुक्षु नसतो किंवा मुक्तही नसतो. ज्ञानी योग्याचे हे तर आणखीनच विलक्षण लक्षण आहे. त्याला आत्मज्ञान झालेले असते. तो साक्षात्कारित झालेला असतो. यामुळे त्याला मुमुक्षु म्हणता येत नाही. परंतु अशाही परिस्थितीत तो परमात्म्याचा अव्याहत शोध घेत असतो. त्याच्यात अमुक्ताचे कसलेही आणि कोणतेही लक्षण दिसून येत नाही. परंतु तरीही तो मुक्ती प्राप्त व्हावी यासाठी साधना आणि उपासना करत असतो. कारण तो म्हणतो की मला इतकेच उमजले आहे की मी सदा मुक्त आहे, हे मी विसरलो होतो. आता त्याची आठवण झाली आहे. हे विसरायला होऊ नये म्हणून उपासना करून सदा त्याच्या सान्निध्य राहत आहे. तो काहीही नसतो किंवा काही नसतो असेही नाही. ज्ञानी योगी स्वतःला काहीही नाही असे म्हणू शकत नाही. कारण तो विश्वेश्वराला प्राप्त केलेला असतो. त्याला तर सारे विश्वच मिळालेले असते.
विश्वातील सर्वात अंतिम जे काही आहे ते त्याने मिळवलेले असते. आता आणखी काही मिळवायचे असे त्याच्यासाठी शिल्लक नसते. याचबरोबर तो निस्संग असतो. त्याच्या संग्रही काहीही म्हणजे काहीही नसते. त्यामुळे त्याच्याकडे काही आहे असेही म्हणता येत नाही. भूदान चळवळीचे वेळी परमपूज्य आचार्य विनोबा भावे म्हणत असत की भारतातील सर्वात मोठा जमीनदार तर मी स्वतःच आहे. हरिओम.